नमस्कार, मी स्वप्नील दिलीप गाडे, पुणेश्वर उपाध्यक्ष. आमचे मार्गदर्शक मुरलीधर अण्णामोळ, आमदार सुनील भाऊ कांबळे व तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंतजी मोळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक समस्या सोडवण्याचं काम करत आहोत. आमच्याकडे 2-3 सोसायटीचे कंप्लेंट आले होते की या ठिकाणी कचरा जो आहे तो रोडच्या मध्ये टाकला जातो, प्रायव्हेट दुकानांचा कचरा रोडवर फेकला जातो आणि तसेच या सोसायटीचे चेअरमॅन हे कॅन्टोन्मेंटला अर्ज न देता कचरा बाहेर फेकतात. आणि या ठिकाणी बघू शकता आपण, आग लागली काय झालं तर काय कोण जबाबदार राहणार याला, कोण आजारी पडलं तर कोण जबाबदार राहणार आहे. कदम साहेबांना काल फोन केला होता, कदम साहेबांनी फोन नाही उचलला. ऑफिसला गेलो होतो, कदम साहेब ऑफिसला पण नव्हते. तर याचा मार्ग कोण लावणार ही आमची विनंती आहे. आज आमचे या भागातील पदाधिकारी स्वप्नील गाडे यांच्याकडे या भागातील व्यापारी असतील, स्थानिक नागरिक असतील, यांनी हे तक्रार घेऊन आले की बाबा या ठिकाणी रोडवर अशा प्रकारे अवैधरित्या कचरा टाकला जातोय, याच्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला या ठिकाणी धोका निर्माण होतोय. तसेच या ठिकाणी आपण बघू शकता हा जो कचरा आहे हा रस्त्याच्या मध्ये टाकण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे वाहतुकीस पण अडथळा होतोय. माझी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला विनंती आहे की आपण हा कचरा लवकरात लवकर उचलून या ठिकाणी या नागरिकांच्या समस्याचे निराकरण करावे. अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा स्टाईलने कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या विरुद्ध त्या ठिकाणी कचरा फेक आंदोलन करून आणि याची सर्वस्वी जबाबदारी कॅन्टोन्मेंट युवा मोर्चा प्रशासन असेल, तसेच हे फ्लोअर सेंटरचे स्थानिक व्यापारी असतील यांचे असेल हे या ठिकाणी सांगतो. कचरा बघू शकता आपण, 1 मिनिट.